चंद्रपुरात एका हनीमून पॅकेजच्या नावावर सुरू सेक्स रॅकेटचा शहर पोलिसांनी पर्दाफाश केलाय। या कारवाईत सेक्स रॅकेट संचालकाला अटक करण्यात आली असून बंगालच्या युवतीची सुटका करण्यात आली। चंद्रपुरातल्या रमाळा तलाव परिसरातील एक सदनिका प्रणय गेडाम नामक युवकानं भाड्याने घेतली होती। त्या सदनिकेसमोर टूर अँड ट्रॅव्हल्सचा फलक लावला होता। रोज ग्राहकही या कार्यालयात यायचे, मात्र पोलिसांनी धाड टाकली असता सत्य बाहेर आलं। हनीमून पॅकेज विकण्याच्या नावावर या कार्यालयात चक्क कुंटणखाणा सुरू होता। देशभरातील मुलींना इथं आणलं जायचं। या सदनिकेतील रहिवाशांना इथं कार्यालय असल्याचं वाटलं, त्यामुळे सुरुवातीला इथं येणाऱ्या युवक युवतींकडे फारसं कोणी लक्ष दिलं नाही। मात्र काही दिवसानंतर रात्रीसुद्धा महिला पुरुषांची वर्दळ वाढली, तेव्हा शंकेची पाल चुकचुकली। या परिसरातील काही युवक या सदनिकेवर लक्ष ठेवून होते। दरम्यान याची माहिती पोलिसांना देण्यात आली। पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून आधी खात्री केली, तिथं कुंटणखाणा सुरू असल्याचं समोर आलं। त्यानंतर पोलिसांनी तिथे धाड टाकली। यावेळी बंगाल येथील एक युवती हाती लागली। प्रणय गेडामला पोलिसांनी अटक केली आहे। युवतीची सुटका केली आहे। सध्या तो पोलीस कोठडीत आहे, तर तरुणीला सुधार केंद्रात पाठवण्यात आलं आहे। काल चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी गोपनीय बातमीदाराकडून एक माहिती मिळालेली होती की रामाळा तलाव परिसरामध्ये एक अपार्टमेंट आहे। त्या ठिकाणी जे महिला आहेत त्या महिलांकडून देह विक्रीचा व्यवसाय करून घेत असल्याबाबतची माहिती होती। त्या प्राप्त माहितीवरून आम्ही त्या ठिकाणी छापा टाकला आणि रेड कारवाई केली। छापा टाकला असता त्या ठिकाणी सदरचा देह विक्री व्यवसाय करताना म्हणजे मिळून आल्याने पीडिता आणि त्या ठिकाणी जो उपलब्ध आरोपी होता त्यांना ताब्यात घेतलं। यातील जो आरोपी आहे तो प्रणय गेडाम आहे। राहणार तो रामाळा तलाव लेक व्ह्यू अपार्टमेंट या ठिकाणी राहतो। त्या ठिकाणी तो ज्या महिला आहेत तो बाहेर राज्यातून बोलवणे आणि त्यांच्याकडून देह विक्री व्यवसाय करून घेणे, आर्थिक त्या मोबदल्यामध्ये एक आर्थिक प्रलोभन तो द्यायचा आणि अशा प्रकारचं त्याचं हे मागील 1 ते 1.5 महिन्यापासून सुरू असल्याबाबत तपासात निष्पन्न झालेला आहे।